अष्टविनायक महागणपती रांजणगाव येथे भाद्रपद यात्रोत्सव सुरू आहे। या यात्रेच्या काळात भाविकांना लाडक्या बाप्पाला जलाभिषेक करत चरणस्पर्श दर्शन घेता येणार आहे। तर यात्रोत्सवाच्या निमित्तानं लाडक्या बाप्पाचा मंदिर गाभारा आणि परिसर आकर्षक आणि अशा विविध रंगी फुलांनी सजवण्यात आलेला आहे। 4 दिवस आपल्या लाडक्या बाप्पाची पालखी लाडक्या बहिणींच्या भेटीसाठी जाणार आहे। सकाळी पहाटे 3 वाजता श्रीची महापूजा करून गणेश द्वारकरी जे असतात किंवा भाविक जे लाईन आहेत 2 लाईनी आहेत त्यांना सगळ्यांना मुक्त दर्शनाची या ठिकाणी दर्शनाची व्यवस्था सुरू केली आहे। आज या ठिकाणी त्याचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी भगवान शंकरांनी महागणपतीची 12 वर्ष तपश्चर्या केली आणि गणपतीने शंकरांना गणेश सहस्रनाम या ठिकाणी दिले आहे। त्यामुळे या ठिकाणचं विशेष महत्त्व आहे की वडिलांनी मुलाची तपश्चर्या केली अशी त्यांची परंपरा आहे। दुसरी या ठिकाणची विशेष महत्त्व म्हणजे एक गाव एक गणपती अशी 400 वर्षाची या ठिकाणची परंपरा आहे। या पंचक्रोशीमध्ये कुठेही गणपती दुसरा बसवला जात नाही। जरी ते भाडेकरू जरी कोणी आले त्यांनी या ठिकाणी गणपती न बसवता याच गणपतीची सेवा करायची अशी त्यांची प्रथा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।